आज आपण बटाट्याचा कीस पाडून मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पापड्या कशा करायच्या ते बघणार आहोत। ह्या करायला खूप सोप्या आहेत आणि खुसखुशीतही होतात। तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। तर अशा आज आपल्याला पापड्या कशा करायच्या ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1.5 किलो असे बटाटे घेतलेले आहेत। तर हे पांढरे शुभ्र असे बटाटे घ्यायचे। बाजारातून आणताना ते पांढरे पाहून आणायचे। काही बटाटे पिवळे असतात तर ते पिवळे आणायचे नाही, तर असे पांढरे पाहून आणायचे। अशा बटाट्याचा कीस मस्त पांढरा शुभ्र येतो। हे सर्व बटाटे आपल्याला असे शिलून घ्यायचे आहेत, म्हणजे याची पूर्ण सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। तर इथं मी पूर्ण सालं काढून घेतलेली आहे आणि बटाटाची साल काढली की लगेच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे असे पाण्यामध्ये टाकले की ते काळे पडत नाहीत आणि मस्त होतात। तर तुम्ही बघू शकता यामध्ये 2 बटाटे असे पिवळे निघलेले आहेत आणि बाकीचे मस्त असे पांढरे शुभ्र बटाटे आहेत। हे सर्व बटाटे पाण्यातून काढून आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। इथं मी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला जी किसणी घ्यायची ती किसणी तुम्ही घेऊ शकता। तर इथे माझ्याजवळ ही पण किसणी आहे। तर ही चिप्स पाडायची किसणी आहे। याने आपण डिझाईनचे किंवा प्लेन असे 2 प्रकारचे चिप्स पाडू शकतो। तर ही डिझाईनची साईड थोडी लहान करून घ्यायची, म्हणजे यामुळं मस्त असा किस पडतो आणि यावर आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। बटाटा पकडताना असा लंब्या बाजूने पकडून घ्यायचा आणि बघू शकता तुम्ही मस्त असा किस पडत आहे। तर हा मस्त असा लांब सडक किस पडतो आणि जास्त बारीकही पडत नाही। तुम्हाला जेवढी याची साईज ठेवायची तेवढी तुम्ही करू शकता। तर बघा मस्त आपला हा किस पडत आहे। तर अशा पद्धतीने आपण हा किस पूर्ण पाडून घेऊया आणि पांढरा शुभ्र पण आपला किस पडलेला आहे। तर हा किस काढून दुसऱ्या एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचा। स्वच्छ पाण्यामध्ये हा धुवून घ्यायचा आहे। तर जोपर्यंत याचा टार्च निघत नाही तोपर्यंत हा धुवून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे मस्त असा चक्क मी धुवून घेतलेला आहे। इथे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच तुरटी टाकायची आहे। याला फिटकरी पण म्हणतात। ही अशी फिरवून घ्यायची। अशी ही तुरटी टाकल्यामुळं काय होतं की आपलं पाणी बऱ्यापैकी खारं असतं। बोरचं पाणी तर भरपूर प्रमाणामध्ये खारं पाणी राहतं आणि नळाचं पाणी जरी असलं तरी ते मळकट असतं। तर त्यामुळं हे यामध्ये तुरटी फिरवायची। तुरटी फिरवल्यामुळं पाणी चक्क होतं आणि बटाट्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये टार्च असतो, तर तो पण चक्क होतो। तर हे यामध्ये आपल्याला 15 मिनिटं बुडवून ठेवायचं आहे आणि इथे मी कुकरमध्ये गॅसवर पाणी ठेवलेलं आहे। तर हे पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचं। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हा किस टाकून घ्यायचा। तर हा किस मस्त असा कडक झालेला आहे। तर बघू शकता इथे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपण हा किस टाकून घेऊया। जेवढा किस मावेल तेवढा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हा कुकर 5 लिटरचा असल्यामुळं यामध्ये हा पूर्ण किस मावलेला आहे। तर हा इथे मी पूर्ण किस टाकून घेतलेला आहे। हा किस 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। याला जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनिटात हा मस्त शिजला जातो आणि मी इथे एक चाळणी घेतलेली आहे। तर या चाळणीमध्ये आपल्याला किस टाकून घ्यायचा आहे। तर बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। तर हा किस असा दाबून बघायचा, तर मस्त असा नरम झालेला आहे। तर आपण इथे लगेचच गॅस बंद करून घेऊयात। तर मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हा किस आपल्याला चाळणीमध्ये टाकून घ्यायचा आहे। हा शिजलेला किस काढण्यासाठी आपल्याला एक अशी चाळणी घ्यायची किंवा झाऱ्या घ्यायचा आणि त्या झाऱ्याने हे किस पूर्ण काढून चाळणीमध्ये टाकायचं आहे। असा किस चाळणीमध्ये टाकला की त्याचं पूर्ण पाणी झरल्या जातं। इथं मी एक प्लॅस्टिक टाकून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला अशा बांगड्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि हा किस आपल्याला असा घ्यायचा आहे थोडा आणि यावर टाकून घ्यायचा आणि थोडं हाताने हे पसरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा गोल पापड्या आपल्या तयार होतात। हे टाकल्यावर थोडं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे हे पूर्ण एकमेकाला चिटकून जातं। तर अशा पद्धतीने आपण मस्त अशा गोल गोल पापड्या तयार करून घेऊ।
अशा बांगडीवर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता। तर अशाच आपल्याला ह्या सर्व पापड्या करून घ्यायच्या। नंतर हे बांगड्या काढून घ्यायच्या आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवून घ्यायच्या। तर असं करत सर्व पापड्या करून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला तशा जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता। तर असं यावर टाकून घ्यायचं आहे आणि ग्लासाने मस्त गोल करून घ्यायचं। तर बघा आता ह्या उन्हामध्ये आपल्याला मस्त 2 दिवस वाळवून घ्यायचे आहे। तुम्हाला अशा पद्धतीच्या जमत नसतील तर तुम्ही साधा किस पसरवून पण टाकू शकता, पण ह्या मस्त अशा पापड्या तयार होतात। तर इथं बघू शकता 2 दिवस झालेली आहे आणि आपल्या पापड्या पण छान झालेल्या आहेत। तर ह्या पापड्या करायला खूप सोप्या आहेत। बटाट्याच्या किसापासून आपण ह्या पापड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि दिसायला पण खूप मस्त दिसतात आणि तळायला पण खूप सोपे आहेत। तुम्ही जर किस बनवून घेतला तर तो तळताना थोडा जड जाऊ शकतो। ह्या पापड्या आपण तळून बघूयात। तर मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला ह्या पापड्या मस्त तळून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता किती सहज अशा ह्या पापड्या तळल्या जातात। तर आपला हा किस मस्त पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आणि पापड्या पण मस्त पांढऱ्या तळल्या जात आहेत। कुठेही आपली ही पापडी पिवळी आलेली नाही किंवा काळी पडलेली नाही, तर मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पापड्या तयार झालेल्या आहेत आणि तळायला तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा तळल्या जातात। तर मी इथे अशा पापड्या तळून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता ह्या पापड्या किती छान आलेल्या आहेत आणि कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता आपली तळलेली पापडी आणि ही बिना तळलेली पापडी। तर बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट आपली ही पापडी मस्त तळल्या गेलेली आहे आणि कुरकुरीत खुसखुशीत अशी झालेली आहे। तर बघू शकता मस्त झालेल्या आहेत। तर अशाच पापड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।